नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतायत आंतरराष्ट्रीय बातमीपत्र. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आज वॉशिंग्टनमध्ये उच्चस्तरीय चर्चा पार पडली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, महत्त्वाचे खनिज संसाधने, जागतिक सुरक्षेचे मुद्दे आणि दीर्घकालीन राजनैतिक सहकार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमुळे भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उत्तर भारतात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी शीतलहरीचा इशारा दिलाय. दिल्ली, एनसीआर कडून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फबारीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे वाहतूक, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचं नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मोबाईल आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रात ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूरसंचार कंपनीकडून अत्यंत कमी दरात OTT सुविधा देणारा नवीन रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आलाय. या प्लॅनमुळे सर्वसामान्य ग्राहकांना कमी खर्चात मनोरंजनाचा लाभ मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार असून डिजिटल कंटेंट क्षेत्रातील स्पर्धाही अधिक वाढण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते. युक्रेनच्या पूर्व भागातील संघर्ष तीव्र झाल्याने पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलं आहे, तर युरोपियन देशांकडून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू असून नागरी लोकांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या संघर्षाचा परिणाम युरोपमधील ऊर्जा पुरवठा आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मध्य पूर्वेत विशेषतः इस्रायल आणि गाझापट्टी परिसरात तणाव अधिक वाढताना दिसतोय. इस्रायल आणि पॅलेस्टिनी गटामधील संघर्षामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाढता तणाव पाहता या भागातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपातील प्रमुख शेअर बाजारात आज चढ-उतार पाहायला मिळाले. न्यूयॉर्क आणि लंडन येथील बाजारांवर युद्धजन्य परिस्थिती, व्याजदर धोरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होतोय. गुंतवणूकदारांकडून सध्या सावध भूमिका घेतली जात असून जागतिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण कायम असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIच्या वाढत्या व्यापारावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत अमेरिका, युरोप आणि आशियातील अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेत. AIच्या सुरक्षित, नैतिक आणि जबाबदार वापर कसा करावा यावर या परिषदेत भर देण्यात आलाय. रोजगार, डेटा सुरक्षा आणि गोपनीयते संदर्भातील नियम आखण्यावरही चर्चा सुरू आहे. आशियातील चीन आणि तैवान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. तैवानच्या समुद्रधुनीत चीनकडून लष्करी सराव वाढण्यात आल्यामुळे परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित झाले. तैवान प्रशासनाने आपल्या सुरक्षेची तयारी वाढवली असून अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले. या तणावाचा परिणाम आशिया पॅसिफिक भागातील स्थैर्यावर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. युरोपमधील जर्मनीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होतंय. इंधन अनुदान आणि कर धोरणांमध्ये करण्यात आलेल्या बदलांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. बर्लिनसह अनेक शहरांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली असून सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी सांगितली जाते. आफ्रिकेतील काही देशांमध्ये संसर्गजन्य आजाराचा वाढत्या घटनामुळे चिंता व्यक्त केली जाते. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने संबंधित देशांना सतर्कतेचा इशारा दिलाय. वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि जनजागृतीवर भर देण्याचं आवाहन करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येते. लॅटिन अमेरिकेतील काही देशांमध्ये वाढती महागाई आणि चलनाच्या अवमूल्यनामुळे आर्थिक अस्थिरतेचं चित्र दिसतंय. अर्जेंटिना आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढलाय. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक बदलावर चर्चा सुरू आहे.
जागतिक पातळीवर हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिलाय। वाढते तापमान, टोकाच्या हवामान घटना आणि समुद्र पातळी वाढ यामुळे अनेक देशांसमोर आव्हाने उभी राहिलीत। विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। वॉशिंग्टन डीसी सह विविध राज्यांमध्ये प्रचार रणनीती आणि उमेदवारांच्या घोषणाकडे लक्ष केंद्रित झालंय। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आर्थिक धोरणे, स्थलांतर आणि जागतिक सुरक्षा या मुद्द्यांवर भर दिला जातोय। या निवडणुकीच्या जागतिक राजकारणावरही मोठा परिणाम होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। युनायटेड किंगडममध्ये स्थलांतर धोरणावरून राजकीय वातावरण तापले। लंडनमधील संसदेत सरकारकडून स्थलांतर नियम अधिक कडक करण्याबाबत चर्चा सुरू आहे। या निर्णयाचा परिणाम कामगार बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं मत व्यक्त केलं जाते। मानव अधिकार संघटनांनी मात्र या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली आहे। जपानमधील काही भागात झालेल्या भूकंपानंतर सरकारकडून पुनर्बांधणी आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे। टोकियो प्रशासनाने बाधित नागरिकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था आणि आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जपानकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याचंही सांगितलं जात आहे। ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया राज्यांमध्ये लागलेल्या जंगलागी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्या आहेत। मात्र हवामानातील कोरडेपणा आणि वाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ठेवलाय। अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। जागतिक तेल बाजारावर परिणाम करणारी महत्त्वाची बैठक आज पार पडली। OPEC सदस्य देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादन धोरणावर चर्चा केली। मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी पुढील काळात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आलेत। या बैठकीचा परिणाम आंतरराष्ट्रीय इंधन किमतीवर होण्याची शक्यता आहे। कॅनडामध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारवर दबाव वाढताना दिसतोय। ओटावा येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने विरोधकांनी सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे। सामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होत असल्याने आर्थिक धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। हवामान बदलावर तोडगा काढण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत विकसनशील देशांनी ठोस आर्थिक मदतीची मागणी केली आहे। संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या व्यासपीठावर कार्बन उत्सर्जन, हवामान निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर सविस्तर चर्चा झाली आहे। येत्या काळात हवामान धोरणावर जागतिक सहमती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आजच्या आंतरराष्ट्रीय बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।